मॅट्रिमोनियल वेबसाईटवरून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करून आर्थिक व शारीरिक शोषण करणाऱ्या सराईत आरोपीला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने विविध महिलांची तब्बल 90 लाख रुपयाहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश रवींद्रबय वर्षीय 37 राहणार तेलंगणा याने शादी.com या मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून एका महिलेची ओळख करून घेतली. त्यानंतर प्रेमाचे नाटक रचत तिच्याशी मंदिरात विवाह केला. ऑस्ट्रेलिया, रशिया यांसारख्या देशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्याने संबंधित महिलेकडून फॉर्च्युनर कारसह विविध कारणांसाठी सुमारे 48 लाख रुपये उकळले. ही रक्कम त्याने देश-विदेशातील मौजमजेसाठी खर्च केल्याचे तपासात समोर आले आहे. महिलेने पैशांची मागणी केल्यानंतर आरोपीने तिच्यासोबतच्या खासगी क्षणांचे चित्रीकरण केलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध तेलंगणातील अल्लापूर पोलीस ठाण्यातही अशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तेथे एका महिलेची 15 लाख रुपये तसेच तिच्या मित्रांकडून युरोपमध्ये नोकरीच्या आमिषाने 18 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. तसेच विशाखापट्टणम येथील आणखी एका महिलेची 9 लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. तांत्रिक तपासातून आरोपी रशियामध्ये असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या विरोधात लुक आउट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. 1 जून रोजी तो रशियातून नवी दिल्ली विमानतळावर आल्यानंतर इमिग्रेशन विभागाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कासारवडवली पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत त्याने आणखी 4 महिलांची फसवणूक केल्याची कबुली दिली असून अशा प्रकारे फसवणूक झालेल्या महिलांनी कासारवडवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.